अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागात जे नुकसान झालंय त्याबद्दलच्या 25 बातम्या पाहूयात। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक विदर्भाला फटका। मराठवाड्यातील 11,67,000 हेक्टर पिकांचं पावसामुळे नुकसान, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3,34,000 हेक्टरवरील पिकं भुईसपाट, 12 जणांचा पाण्यात वाहून मृत्यू। नांदेड जिल्ह्यातील आसना नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात, पावसामुळे जिल्ह्यातील 3,50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, बळीराजा चिंतेत। बीडमधील मुसळधार पावसाचा खरीप पिकांना फटका, जिल्ह्यातील तब्बल 61 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, कापसाच्या शेतात अजूनही पावसाचं पाणी। हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार पावसानं पपई बागेचं नुकसान, पपई बागेत पुराचं पाणी, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पावसामुळे लातूर जिल्ह्यातील टोमॅटो पिकाला मोठा फटका, शेतात पाणी साचल्यानं टोमॅटोसह भाजीपाल्याचंही नुकसान, शेतकरी हवालदिल। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान, आमदार सुरेश वरपुडकरांकडून नुकसानीचा आढावा, अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना। अतिवृष्टीमुळे परभणीत झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करा, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह आमदार राजेश वेटेकरांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। जळगावच्या जामनेरमध्ये जोरदार पावसामुळे शेतात पाणी, कपाशीसह इतर खरीप पिकांचं पाणी साचल्यानं नुकसान। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता, रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना।